जय महाराष्ट्र. मी समाधान नायरे, नवसंघर्ष संघटना संस्थापक अध्यक्ष. आता आम्ही चाललोय रॅपिडोच्या ऑफिसला. तिथं बाईक टॅक्सी कशी अटॅचमेंट करतात ते बघू. कॉलेज रोडला हे ऑफिस आहे, नाशिकला. मॉडेल कॉलनी स्टॉपच्या समोर. लावायचं समोर बाईक टॅक्सी लावायचं. बाईक टॅक्सी लावतात, चालू करून जातात. ऑफिस बंद करायचं ताबडतोब ऑफिस बंद झालं. कोण का बरं बाईक टॅक्सी जॉईन इथं करता तुम्ही? बाईक टॅक्सीचा ऍग्रिगेटर भेटलं का तुम्हाला? क्लास काय नाही क्लास गेला 3 टाइम उडत, त्याचीच काय घेणं नाही आम्हाला. इथं आमच्या रिक्षा चालकांचा पूर्ण वाट लावून टाकली तुम्ही. हे चालू कर कॅमेरा. काय नाव आहे तुमचं? कोण आहे इथं इन्चार्ज? कोण आहे? हा? हा? काय नाव आहे तुमचं? मयूर. ऍग्रिगेटर लायसन दाखवा तुमच्याकडे. बाईक टॅक्सीचा ऍग्रिगेटर दाखवा. हा मग शेट टोपट्याला काम करू राहिले का इथं तुम्ही? हा आमच्या रिक्षा चालकांच्या जीवावर उठले तुम्ही. हा एवढं आमचं आंदोलन चालू आहे सगळं काही, आणि तुम्ही बिंदास इथं बसून बाईक टॅक्सी अटॅच करू राहिले. आम्ही तुम्हाला नाही का डमी कस्टमर पाठवलं तर तुमचं काम चालू आहे. हा जय महाराष्ट्र. हे कॉलेज रोडला मुक्तांगण म्हणून बिल्डिंग आहे, या ठिकाणी ऑफिस आहे. आणि यांचं काय नाव सांगितलं? मयूर महाजन म्हणून इथे इन्चार्ज आहे ऑफिसचे. आणि हे बाईक टॅक्सी सर्रास अटॅच करून राहिले. हे बघा इथं यांच्याकडं 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर याच्यासाठी आरटीओ कार्यालयाने यांना कोणता पण इथं ऍग्रिगेटर दिलेलं नाही. नाशिक जिल्ह्याला नाही दिलंय का महाराष्ट्रात नाही दिलेलं. तुमच्याकडे कोणतं ऍग्रिगेटरचा लायसन आहे? कुठं नाही का इथं प्रवासी वाहतूक करण्याचं? हा तुम्ही कशा पद्धतीने इथं नाही का अटॅचमेंट करू राहिले? हा कसं काय करू राहिले तुम्ही काम? अहो काही आमच्या संसाराची बी काळजी बघा ना. नाही का असं करा, आपल्या सगळ्या नाही का ग्रुपवर मेसेज टाका. सगळ्या जेवढ्या रिक्षा चालक असते सगळ्यांनी यायचं. सर्वांना बोलून घ्या इथं. यांची इथं दंगल मातवल्याशिवाय नाही सुधारणारी. आणि इथं बसल्या बसल्या अटॅचमेंट करू राहिले. काय सांगितलं यांनी अटॅचमेंटला? ऍप डाउनलोड करा, करून देतो. पण ते आमचं रिक्षाचं चालू होतं हा. ना, तर ते म्हणे ते चेंज नाही करतात. हा हा. तुमचं काय नाव आहे? सर रवी पवार. रवी पवार. तुमचं? हा? सर्व रिक्षा चालक सभासदांनी आणि तुम्ही जर इथं आमच्या रिक्षा चालकांच्या आपल्याला रॅपिडोचं ऑफिस भेटलेलं आहे. तिथं आपले सर आलेले, स्वतः रॅपिडोचे बाईक कशा जॉईन केल्या जातात ती इथं करून देतात कॉलेज रोडला. तरी सर्व रिक्षा चालक सभासदांनी ताबडतोब कॉलेज रोड येथे मुक्तांगण सोसायटी म्हणून नंदन स्वीट जवळ लोकेशन मी ग्रुपवर टाकतोय, त्या जागेवर सर्वात प्रथम लवकरात लवकर तुम्हाला सर्वांना पोहोचायचं आहे. जय महाराष्ट्र. आरटीओ ला फोन करा ना. हे नाही झालं हे काहीतरी. ठीक आहे, ते जाऊ देते. नाही का महेश देशमुखला फोन लाव. अहो बसायचे काय? बसायचं बसायची नाही. वाट लावून टाकली काय? अहो इथं रिक्षा चालक पूर्ण देशोधडी लागला माहिती का ऑटोमध्ये नाशिकचा? आणि तुम्ही मीटरचा रेट 18 रुपये होता, 17ने बिल देतात तुम्ही. आणि त्यातल्या त्यात आता 1 महिना झाला मीटरचे दर वाढून तुम्ही रेट चेंज नाही केले. हा हॅलो. हा जय महाराष्ट्र सर, समाधान नायरे बोलतो. जय महाराष्ट्र. बोला. हा म्हटलं मी आता रॅपिडोचं ऑफिस सापडलं मला. आपलं रॅपिडो जे आहे ना, कॉलेज रोडला ऑफिस आहे त्यांचं. मुक्तांगण बिल्डिंग आहे आपलं, मॉडेल कॉलनीच्या बस स्टॉपच्या समोर. बर हा आणि इथं बाईक टॅक्सी अटॅचमेंटचं काम जोरात चालू आहे. बर. हा तर आता त्या कंपनीच्या विरोधात आपण जो गुन्हा दाखल केला, जसं मला प्रदीप शिंदे साहेबांनी सांगितलं. हा हा तर आम्ही मागे भेटलो सरांना, तर त्यांनी सांगितलं आम्ही नाही का गुन्हा दाखल केला म्हणे रॅपिडो कंपनीच्या विरोधात. हा हा तर आता हे ऑफिस आम्हाला सापडलेलं आहे. आता याचं मी लोकेशन आपल्याला लाईव्ह टाकतो. आपल्या आरटीओ कार्यालयाकडून यांच्यावर पण ऍक्शन घेतली पाहिजे. यांना आपल्या आरटीओ कार्यालयाने ऍग्रिगेटर दिलेलं आहे का? आताच तुम्हाला नोटिफिकेशन आलेलं आहे, आणि त्या नोटिफिकेशन नुसार यांनी पूर्तता केली तर तुम्ही ऍग्रिगेटर देणार आहे लायसन्स ते.
बर हा, तर आजपर्यंत जे काही इलिगल पद्धतीने आपल्या महाराष्ट्रात असू द्या किंवा नाशिक मध्ये जी सर्व्हिस चालू आहे यांची इलिगल पद्धतीने, याच्यावर आपल्या आरटीओ कार्यालयाकडून नाही का ताबडतोब दखल घेतली गेली पाहिजे. आजपर्यंत आजपर्यंत तरी परमिशन नाही. आजपर्यंत पण दिलेली नाही, बरोबर आहे ना? मग तुम्ही कसं काय करताय? अटॅच कसं काय करताय? अटॅच वगैरे मी सर अटॅच वगैरे नाही करत आहे. ते हा. आले सर नाही का आता आम्हाला ते आले म्हणजे सापडले, आम्हीच आलोय. पाठवलं. का जे रिक्षाचं जे काही मीटरचे दर आहे ना आपले वाढलेले, बोलले की तर ते सुद्धा अजून त्यांनी वाढवून म्हणजे दिलेले ऑटो नाही आहे. साहेब. तर ऑटो आहे त्यासाठी आलोय आम्ही आणि ते सापडलं आम्हाला ऑफिस. ते करता येईल का मी बोललो नाही करता फक्त त्याच्यात नाही का आता मी अहो, लोकेशन आम्ही टू व्हीलर साठी पाठवलंय. टू व्हीलर जॉईन करतोय. लोकेशन पाठवतो आपल्या कार्यालयाकडून. इथं नाही का तुम्ही तुमच्या पद्धतीने रेड मारा, काय असेल त्यांना विचारा आणि गुन्हा कसा अजून दाखल करता येईल. तर एकाही म्हणजे रिक्षा, कॅब आणि टू व्हीलर कोणत्याही पद्धतीचा यांच्याकडे ऍग्रिगेटर नाहीये ना. आणि हे इथं एकदम मस्त ऑफिस टाकून बसले. तुमची काय मागणी असेल ती मला तर टाकत होती, परंतु लेखी मागणी कार्यालयात ईमेल करा किंवा आणि रिटर्न ऍप्लिकेशन द्या. चालेल चालेल सर, देतो मी तुम्हाला. तुम्ही आले का आता ऑफिसला? मी ऑफिसलाच आहे. बरं, नाही औरंगाबादला होते म्हणून म्हटलं. हो हो, मी ऑफिसला आहे. तुमची काय मागणी असेल ती द्या. बरं, देतो, लेखी देतो मी तुम्हाला. कारवाई करा. हा, आणि आमचा नाही का बाईक टॅक्सीला प्रखर विरोध आहे. पण हे इथं तुम्ही सर्रास पद्धतीने जे बाईक टॅक्सीचे अटॅचमेंट करताय ना, आणि मी तुमची जाहिरात बघितली, त्या जाहिरातीत लिहिलेलं फक्त ओनली ऑटो आणि कॅब असं जर तुम्ही जाहिरात फिरवताय फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, मग बाईक टॅक्सी कशी काय अटॅच करताय तुम्ही? त्याचे मी स्क्रीनशॉट काढून ठेवलेले. आम्ही खास तुमच्याकडे नाही का निवेदन याचं द्यायला आलो होतो का मीटरचे रेट वाढलेले 6 जुलै पासून, त्याचं आम्ही पत्र घेऊन आलो. पण म्हटलं नाही का त्यांनी बंद केलेलं आहे, आपण एकदा नाही का क्रॉस व्हेरीफाय करू. पण त्याच्यात तुम्ही फसले का तुम्ही बाईक टॅक्सी अटॅच करताय, याच्यात तुम्ही फसले. आता आम्ही तुमच्या कार्यालयाला सोडणार नाही. आम्ही कशासाठी आलो होतो, जे रिक्षा तुमच्या रॅपिडोवर चालतात आहे, तर त्यांना आरटीओने जो रेट ठरवून दिलाय तो रेट प्रमाणे तुम्ही आता त्याच्यात चेंजेस करा. हे पत्र आम्ही घेऊन आलो होतो. आणि त्याच्या 2-4 दिवस अगोदर जे का फेसबुकवर, इंस्टावर तुमच्या जाहिरात येत होत्या, त्याच्यात लिहिलेलं होतं ओनली ऑटो आणि कॅब अटॅचमेंट अशी जाहिरात येत होती ना तशी जाहिरात. हा, मग तशी असताना सुद्धा आता आम्ही मंत्रालयापर्यंत नाही का धडक मोर्चा काढला. सगळं जग जाहीर आहे आम्ही काय करतोय आमच्या रिक्षा संघटना. आणि एवढं असून सध्या तुम्ही घाबरत नाही, म्हणजे तुम्ही किती नाही का गेंड्याच्या कातडीचं हे रॅपिडो कंपनीचं ऑफिस आहे, कोणालाच घाबरत नाही. मग त्याच्यामुळे आम्हाला आमच्या पद्धतीने तुम्हाला घाबरावं लागेल, सोलावं लागेल तुम्हाला. कशी गेंड्याची कातडी ती बघावं लागेल आम्हाला. ते काय होतंय, आम्ही म्हटलं जाऊ द्या, पण तुम्ही सुधारायला तयार नाही ना. आम्हाला रॅपिडोचं ऑफिसच माहित नव्हतं, पण सहज आम्ही ते गुगलवर टाकलं आणि मुक्तांगण बिल्डिंग 1st फ्लोअर आणि 4था काय फ्लॅट असं काही सांगितलं गाळा. हा, अशा पद्धतीने आम्ही इथपर्यंत पोहोचलोय तुमच्यापर्यंत. पण हे तुम्ही चुकीचं करताय. आजपासून आम्हाला बाईक टॅक्सी अटॅच झालेली नाही पाहिजे, आणि ज्या चालू आहे ती सेवा ताबडतोब बंद झाली पाहिजे. ताबडतोब तुमच्या ऍप मधून बाईक टॅक्सीचं ऑप्शन बंद झालं पाहिजे. हे तुम्ही मेल करा पटापट, काय असेल तर ते. मयूर साहेब मेल करा, ते बसू नका तुम्ही, नाही तर तुमचं ऑफिस चालू देणार नाही सांगतो मी. लक्षात राहू द्या सर. आपलं ते निवेदन त्यांना देऊन टाकू. आता आलेलो आपली आपण फॉर्मॅलिटी पूर्ण करून घेऊ, आणि उद्यापासून आहे ना फक्त तुम्ही बाईक टॅक्सी दिसू द्या आम्हाला. आम्ही धरतो इथं कॉलेज रोडला गाड्या धरतो आम्ही, आणि तुम्ही इथून फक्त 2 किलोमीटर अंतरावर सर्रास ऑफिस चालू आहे आणि म्हणता इकडे जाऊ नका तिकडे जाऊ नका. 30 गाड्यांना आपण आरटीओ जमा केल्या गाड्या. कॉलेज रोडला आपलं मुक्तांगण बिल्डिंग म्हणून काय मॉडेल कॉलेज रिक्षा लागलेल्या द्यायला आपल्याला. हो, दुसरं हे आमचं पत्र आहे, त्यात नाही का आरटीओने कसे रेट वाढून दिलेले ते सगळं जोडलेलं आहे त्याला. आणि आम्हाला याची रिसिप्ट द्या तुमचा रॅपिडोचा शिक्का मारून. आणि याचा जो दर आहे, आता तुमच्यावर नियंत्रण आहे
का तुमचा पीक टाइम आणि ऑफ पीक टाइम जे काय आहे त्याच्यात तुम्ही रेट चेंज कमी जास्त करतात तो तुम्ही करू शकणार नाही. जो आरटीओचा रेट आहे त्याच्यानुसार आम्हाला भाडं मिळालं पाहिजे. दुसरं कोणत्याही पद्धतीने चाललं पाहिजे. तुमच्या याच्यावर अजूनही 17 रुपये दाखवतंय. आरटीओचा रेट हा 2023 पासून 18 रुपये पर किलोमीटर आहे, पण तुम्ही 17 देता आमच्या रिक्षावाल्यांना. अलग लक्षात. आणि हे रिक्षावाल्यांना तुम्ही भूल थापा पाडवून ते नाही का काय कमिशन अमुक धमुक या गोष्टींनी तुम्ही बळी पाडले. तो विषय वेगळा आहे. त्यांना सवय लावली, जसं नाही का एखाद्याला तंबाखूची लावली, बिडी सिगरेटची लावली, दारूची लावली. त्या हिशोबाने आमचे रिक्षा चालक तुमच्याकडे आले म्हणजे तुम्ही त्याचा गैरफायदा घेता का? आणि एकही लायसन नाही तुमच्याकडे, एक पण लायसन नाहीये. आणि तुमच्या विरोधात शासनाने केस पण जिंकलेली आहे 20 जानेवारी 2023 ला मुंबई उच्च न्यायालयामध्ये. रॅपिडो कंपनी, रोपेन काय नाव आहे ना तुमच्या कंपनीचं? काय नाव आहे? रोपेनच आहे ना. हा, त्याच्या विरुद्ध हे सगळं तुम्हाला माहित असून जर तुम्ही इलिगल पद्धतीने तुमच्या विरोधात निकाल लागलेला असून तुम्ही सर्रास बेकायदेशीर बाईक टॅक्सी चालवता, हे चुकीचं आहे. आणि कोणत्या ऍग्रिगेटरच्या परवानग्या घेतलेल्या नाहीये. तुमचे कोणी सिनियर असेल त्यांना फोन लावून सांगायचं सगळं, ऐकून काही उपयोग नाही. लावा त्यांना, सांगा आम्ही आलो इथं. पाना त्यांच्या टार्गेटचा कसा हिसाब चालू आहे सगळा. कसं जग लुटायचं आहे आम्हाला, ते सगळा हिशोब लिहून राहिले. ते आम्ही एकही गाडी विकत घेणार नाही, आम्ही काहीच करणार नाही. सगळे मरतील तर कोण मरतील? ड्रायव्हर लोक. त्यांनीच गाड्या विकत घ्यायचे, त्यांनीच हप्ते भरायचे, त्यांनीच नाही का पोलिसाला तोंड द्यायचं, त्यांच्यावर केसेस झाल्या तर त्यांनीच बघायच्या. आम्ही फक्त मजा करणार, पैसे कमवणार, असा धंदा या रोपेन ट्रान्सपोर्टेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि त्यांचं हे प्रोडक्ट आहे रॅपिडो. तर रॅपिडो मध्ये त्यांनी बाईक टॅक्सी ही आम्हाला जी नाही पाहिजे तर त्याची इथं सर्रास अटॅचमेंटचं काम चालू आहे. यूनियन लीडर है समाधान वो बोल रहे हैं कि अभी ऑफिस लोग बैक से ऑपरेट कर रहे हैं. आपके पास कौन सा एग्रीगेटर लाइसेंस है? सर चहा घेऊ? नाही चहा बी नाही. मी तर सांगतो. ते आम्हाला चहा घेऊन काय करायचं? तुमच्याकडून चहा पिणार का? आणि पाहिजे काय बोलले? कॉल करतो ते बाहेर होतात ट्रॅफिक मध्ये. कोण कोणते होते? साहेब होते? हां, कोण होते? ते लीगलचे मॅनेजर होते. इथल्या नाशिकचे आहे का? हां, नाही बाहेरचे होते, बँगलोरचे. पण तेच बघताय. काय नाव त्यांचं? नितीन कुशवा. नितीन कुशवा. नितीन कुशवा. त्यांचा नंबर द्या ना. लिगलचे द्या ना. नंबर द्या. नाही ते आता अहो नंबर द्या ना. नंबर द्यायला काय प्रॉब्लेम आहे? त्याचं लीगल काम करू. लीगल आहे ना. रॅपिडो चालू आहे. सगळे घोडे लावतो ना लीगल. द्या नंबर द्या त्यांचा. आम्ही प्रेमानेच तुम्हाला हे निवेदन देण्यासाठी आलो होतो. काय काय? त्यात तुमचं निवेदन 7026 7026 26 77 77 4941. 4941. त्याचं ऍडव्होकेट नावाला आहे. हा ऍडव्होकेट Legal. नितीन कुशवा. हॅलो, जय महाराष्ट्र. समाधान आहे रे बोलतो नाशिक वरून. हाँ हाँ बताओ सर. हाँ रोके दत्तन बोल रहा हूँ. हाँ, तो एडवोकेट होके क्या तुम हमको लूटेंगे क्या? हमारे पूरे ड्राइवर लोगों को, रिक्शा चालकों को? बाइक टैक्सी का आपके पास कोई बाइक टैक्सी चलाने के लिए आपके पास कौन सा परमिशन है? लीगल डिपार्टमेंट है तो ऐसे चलाएंगे का? मर्डर करो और नहीं क्या उसका केस जीतो? अगर आप आराम से बात करो तो मैं आपसे बात कर सकता हूँ. आराम से नहीं, आराम से बात नहीं होगा. नासिक में बाइक टैक्सी अटैचमेंट बंद करो. नासिक में बाइक टैक्सी अटैचमेंट बंद करो. तुम्हारा कोई सीनियर होगा उनका नंबर दो. अभी इन्होंने लीगल डिपार्टमेंट का दिया. लीगल डिपार्टमेंट को हम 3 टाइम खोलते. तुम्हारे जैसे पैसे खाके नहीं क्या? देशद्रोह करने वाले लोगों के साथ हम बात भी नहीं करना चाहते. देशद्रोही हो तुम देशद्रोही हो. हमारे रिक्शा चालक 18 लाख रिक्शा चालक है महाराष्ट्र में. उनके उपजीविका का जो साधन है उसके ऊपर तुम बाइक टैक्सी ला रहे हो इलीगल. हाँ, और इधर ऑफिस में अटैचमेंट चल रहा है आपका. और उन्हें क्या जो काम कर रहे हैं उनको बचाने का काम करने वाला जो वकील है ना तुम्हारे जैसा, तो ये देशद्रोही है वकील. ये ध्यान में रखो. अभी ये तुमको इंटीमेशन दे के जा रहे तुम्हारे कार्यालय में. कल से हमको नासिक में बाइक टैक्सी चलनी नहीं चाहिए. मिलेगी तो तुम्हारा ऑफिस तोड़ेंगे. अभी ठीक है, आप मुझे वो दो. ठीक है, मैं अपने टीम से बात करके आपसे बात करता हूँ. ठीक है, चलेगा.
देशद्रोही वकील आहे हा. लक्षात ठेवा बरं का. जो माणूस देशाच्या विरोधात एवढ्या 18-20 लाख लोकांच्या विरोधात जो काम करणारा वकील असेल तो 100% देशद्रोही आहे, लक्षात ठेवा. आणि आम्हाला याच्यावर रिसिव्ह जाते कॉपीवर तुम्हाला आम्ही दिलं पत्र. आता तुम्ही काम करूच राहिले ना, चोरी चकाटीने का होईना पण करू राहिले, आम्हाला तेव्हा तुम्ही सवय लावलेली आहे ना. ते आम्ही मेल तर करणार आहे. हाताने लिहून द्या. नाही नाही रिसिव्ह आता हे तुम्हाला आम्ही दिलं ना, याच्याबद्दल एक तुम्ही याच्यावर सही तर करा, आम्हाला मिळाली कॉपी. ओसी तर द्या, तुमचा रोपेनचा शिक्का असेल तो द्या किंवा रेपोडोचा द्या. बिना शिक्क्याचं काम चालतं म्हणजे इलिगल ऑफिस असलं तर बिना शिक्क्याचंच काम चालणार. फक्त बाहेर कंपनीचं नाव लावलेलं आहे असं आहे ना. हाँ, उन्होंने एक एप्लीकेशन दिया है उस पे वो साइन मांग रहे हैं. हाँ ओके, मी थोडं मीटिंग मध्ये कॉल करतो. मी तुम्हाला कॉल करतो. पोस्ट नाम भी आपका डाल दीजिए ना. नाव नंबर टाका तुमचं. मयूर महाजन नाव आहे त्यांचं. आणि पोस्ट वगैरे पण टाका. आणि कंपनीचं नाव टाकायला. सर नाही का, आता या तुम्ही 2 माणसं बसलेली इथं स्टाफ, यांचे पण नंबर घ्या. त्या नंबर या 2-2 फोन आहे तुमच्याकडे, सगळे नंबर चालू असतील. त्या नंबर घ्या यांचे. तुमचा नंबर असा आहे, हा. याच्या मागे घेऊन द्या. तुमचा नंबर लिहा. हा बरं ठीक आहे, लेटरवर लिहितो सगळे नंबर. हे ठीक आहे, नंबर नंतर हा तुमचे द्या ना, नंबर नाव आणि नंबर लिहा सर. नाव नंबर नाव टाकून द्या वरती सरांचं काय. अजून किती स्टाफ आहे इथं तुमचा? ठीकच जण आहे, पूर्ण नाशिक घालून टाकलंय तुम्ही. आणि ते आरटीओ ला येतात ते पोरं कोण होते ते? ते रॅपिडोचे रिक्षा जॉईन नवीन रिक्षा जॉईन करायला येतात ना ते. आहे, नंबर आहे माझ्याकडे त्यांचा. हा आहे नंबर. उचलू त्याला पण. तुमचे काय ग्रुप पण बनवले वाटतं बाईक टॅक्सीचे तुम्ही? ग्रुप बनवले, आम्ही याच्याकडे फोटो बिटो सगळे आहे त्याचे. आम्ही ग्रुप वगैरे नाही बनवला. हा. ऍक्च्युली आम्ही एफओएस ऑनबोर्ड करत होतो, हा. म्हणजे आपल्या टॅक्सीसाठी फक्त कुंभमेळ्यामुळे. हा. ओके, 4 व्हीलर बसायच्या तरी कोणतंच नव्हतं. अहो 2 व्हीलर करताय तुम्ही धडधडी तुमच्या बाईक काय टॅक्सीच म्हणता येते, हा. फक्त टॅक्सी बोलले तुला. कुंभमेळ्याची परवानगी दिली का तुम्हाला बाईक टॅक्सी अटॅच करा? मग कसं काय तुम्ही म्हणजे तुमच्या आता पद्धतीने इन फ्युचर आम्ही इन फ्युचर तुम्हाला काहीच नाही मिळणार आहे. आणि जर मिळालं तर आम्ही नाही का तोडफोड करणार. आणि टार्गेट 2 मिनिट, आपलं टार्गेट किती आहे कुंभमेळ्यासाठी? कंपनीने टार्गेट किती दिलं आपल्याला कुंभमेळ्यासाठी? 1 लाख गाड्या असं काहीतरी मी ऐकून आहे. असं काहीच नाही सर. आणि आता तुमच्या याला नाही का बाईक टॅक्सी किती अटॅच आहे सिस्टीमला दाखवा बरं. नाशिकला फक्त. मी लोएस्ट याच्यामध्ये मला दिसत नाही. हे दिसतंय हो नाही का, ते डॅशबोर्ड ओपन केला ना आपला ऍडमिन पॅनल. हा ओडिसाची गाडी बघा बरं हे काय इथं नाशिक मध्ये चालू कुल्लू आहे. मलिक तिथं बुक केलेली आहे. हे काय ओडी कधी म्हणजे बुक केली? आत्ताची बुकिंग 2 मिनिटं. आता केली असं ओडिसाची गाडी इथं नाशिक मध्ये. आता बुक हे केली बघा. सर? हा. व्हिसा वगैरे अहो हे काय अहो, करतोय. हे बघा नंबर काय चेक करता त्यांच्याकडे डोमेसाईल आहे का इथला? हा असू द्या ना, पर्सनल असू द्या ना, काही विषय नाही ना. ऑफिशियल आहे तो नंबर इथे दिला. हा ठीक आहे राहू द्या. कुठल्या पण सर काय चुकीच्या गोष्टी करू आणि आता आम्ही जे पत्र दिलंय ना सर तुम्हाला, हा याची अंमलबजावणीसाठी आम्ही 8 दिवस दिलेले आहे. आणि याच्यात तुमचा पीक टाइम ऑफ टाइम जो काही आहे तर चेंजेस नाही झाले पाहिजे. रेट आम्हाला शासनाने दिलेले, तुमच्या ऍप नुसार आम्ही धंदा करायचा असं तुम्हाला वाटतं ना, तर योग्य तो रेट आम्हाला मिळाला पाहिजे. 23 रुपये पर किलोमीटर प्रमाणे. आम्ही खूप शांततेत आलो आणि खूप शांततेत चाललोय. बाईक टॅक्सी अटॅचमेंट नसती ना तर खरंच आम्ही तुमचा चहा पिऊन गेलो असतो. पण हे बाईक टॅक्सी अटॅचमेंट तुम्ही केलं ना, जे आम्हाला आवडत नाही ते तुम्ही काम करताय ना, त्याच्यामुळे आमचा संताप झाला. नाही तर आम्ही तुमचं चहा पाणी सगळं घेतलं असतं. चला सर लक्षात असू द्या, ते बाईक टॅक्सी नाही का बंद झाली पाहिजे याच्यासाठी, नाहीतर हे ऑफिस बंद होऊन जाईल बरं, सांगतो तुम्हाला.
त्याचा फोटो काढून ग्रुपवर शेअर करू आणि ऑफिसचं लोकेशन पण शेअर तिथं एक मध्ये एक लिस्ट लावलेली होती. आता सर्वजण खाली चाललोय. टॅक्सी का काल समाधान आहे बाईक टॅक्सी का काल बघा सर्व रिक्षा चालक बांधवांनी, हे कॉलेज रोड या ठिकाणी तुम्हाला मी इथलं लोकेशन दाखवतो कुठं आहे ते. हे बघा, ह्या ठिकाणी हे ऑफिस आहे. A to Z कलेक्शन. याच्या इथून हे असं जावं लागतं. मास्टर इंटर कॉमर्स.